टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। धुळे जिल्ह्याचा तापमानाचा पारा गेल्या 3 दिवसापासून 43 अंशाच्या पुढे गेलेला आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर या भागातल्या ग्रामीण भागातले रस्ते देखील आता सुमसाम होऊ लागलेले आहेत। दुपारच्या वेळी नागरिकांनी बाहेर जाणं टाळलेलं आहे। विशेष म्हणजे हवामान खात्याच्या वतीने धुळे जिल्ह्याला 5 दिवसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या येलो अलर्टमध्ये उष्णतेची लाट येणार आहे। त्यामुळे हा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे प्रशासनाने नागरिकांनी दुपारच्या वेळेस बाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर या नेहमीच रहदारी असलेल्या या रस्त्यांवर आता शुकशुकाट पाहायला मिळतो आहे। गेल्या काही दिवसापासून जिल्ह्याचं तापमान सतत वाढत आहे, हे अजूनही पुढे वाढणार आहे। त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आव्हान प्रशासनाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे। त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घेण्यासाठी दुपारी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत बाहेर फिरू नये असं आव्हान प्रशासनाने केलं आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे।